बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात हुंडाबळी आणि मुलगा-मुलगी भेदाच्या मानसिकतेमुळे घडलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आम्हाला वंशाचा दिवाच हवा असं म्हणत सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अरुणा उद्धव ठोंबरे वय वर्ष 25 या तरुण विवाहितेने आपले जीवन संपवले. ही घटना केस तालुक्यातील उंद्री गावात घडली आहे. अरुणा ठोंबरे यांनी राहत्या घरातील पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने तिच्या 3 अल्पवयीन मुली पोरक्या झाल्या असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार अरुणा ही लातूर जिल्ह्यातील अझरखेडा तालुका रेणापूर येथील रहिवासी असून तिचा विवाह 16 ऑगस्ट 2019 रोजी केज तालुक्यातील उंद्री येथील उद्धव ठोंबरे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर अरुणाला एकामागोमाग एक 3 मुली झाल्या. यामध्ये राजनंदिनी तसेच जुळ्या आर्या आणि अपूर्वा अशा 3 मुली आहेत. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मुली झाल्यानंतर आनंद मानण्याऐवजी सासरच्या मंडळींकडून अरुणाला याच कारणावरून सातत्याने हिणवण्यात येत होतं. पती उद्धव ठोंबरे हा दारूच्या नशेत अरुणाला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. तसेच सासू इंदुबाई ठोंबरे आणि सासरे उत्तम ठोंबरे हेही मुलगाच हवा असा हट्ट धरून मानसिक छळ तिचा करत होते. या सततच्या त्रासामुळे अरुणा मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. घरातील इतर सदस्य बाहेर असताना संधी साधून तिने आपले जीवन संपवले. या घटनेनंतर उंद्री गावासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी मयत अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांनी केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांच्या तक्रारीनुसार पती उद्धव ठोंबरे, सासू इंदुबाई ठोंबरे आणि सासरे उत्तम ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे पुढील तपास करत आहेत.